रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज वारीचा 7वा दिवस. नरळीवस्तूवरून निघालो होतो आणि सकाळीच नाश्त्याला थांबलो होतो एक ठिकाणी. मग मित्रमंडळी गाठ पडलेली, त्यांच्यासंग जरा गप्पा मारल्या, व्हिडिओ काढला. नंतर दुसऱ्या नाश्त्या ठिकाणी पोहोचलो. तिथे होतं पोहे आणि चहा. नाश्ता केला आणि पोहोचलो जेवणा ठिकाणी. वडापुरीमध्ये जेवण होतं दुपारचं. मग जेवण केलं आणि नंतर आपला कोळगावचा एक मित्र आहे, मित्रासोबत बसलो, जरा गप्पा मारल्या. आणि मी आणि शंभू पण होतो आणि शंभूनं मी आणि त्या मित्राने तिघांनी मिळून आम्ही नाश्ता केला. 4 वाजताचा नाश्ता आहे हा. आणि मग नंतर ट्रॅक्टरमध्ये बसून पुढे निघालो आणि आजचा मुक्काम होता बावड्यामध्ये, एका शाळेमध्ये मुक्काम होता. मग तिथे पोचलो आणि छत्रपती शिवरायांचं घेतलं दर्शन. तिथे मोठा पुतळा आहे आणि ग्राउंडवर आपल्या दिंडीची साऊंडची गाडी आधीच येऊन तिथं त्यांनी सिस्टीम लावली आहे. आणि आता वाट बघायची होती दिंडी यायची. मग दिंडी आली आणि आज होणार होतं ह्या ग्राउंडवर गोल रिंगण होत होतं घोड्याचं. मग रिंगण चालू झालं आणि जर त्या वर्षी ह्या ग्राउंडवर रिंगण असतं बरं का. मग रिंगण चालू झालं, वातावरण बघा कसलं झालं आणि त्या वातावरणामध्ये गोल रिंगण होत होतं. घोडा पळवला, घोडा जरा नवीन आहे तरी भारी पळतोय घोडा. 1 नंबर रिंगण झालं. सर्व वारकरी आनंदात नाचत होते. रिंगण सोहळा चांगला पार पडला आणि नंतर आरती झाली स्वामींची. आणि आरती झाल्यानंतर मग सर्वांनी चहा घेतला आणि चहा घेऊन कीर्तनाला झाली सुरुवात. आणि आज कीर्तन होतं गुरुवर्य पांडुरंग महाराज क्षीरसागर यांचं. महाराजांनी कीर्तन एकदम भारी सांगितलं आणि महाराजांचं कीर्तन हे आध्यात्मिक असतं. कीर्तन झाल्यानंतर रामकृष्ण हरी मंत्राचा जप झाला. नंतर जेवण करून मी आणि शंभू निवांत गाडीमध्ये झोपलो. धन्यवाद.